लगातार हो रही बेमौसम बारिश के कारण बालापुर व पातुर तहसील में किसानों की फसलों का ज्यादा नुकसान हो गया है। यह देखते हुए प्रशासन की ओर से तुरंत सर्वे कर मुआवजा देने की मांग दोनों ही तहसील के किसान कर रहे हैं। बालापुर और हाथरून तहसील में बीते कुछ दिनों से रुक रुक कर बारिश हो रही है। वहीं 2 दिन पहले हुई मूसलाधार बारिश के कारण प्याज, ज्वार, तिल्ली आदि फसलों का बड़ा नुकसान हुआ है। पातुर तहसील के शिरला, तांदली, आलेगांव, शेकापुर, अंबाशी, खेटरी, शीरपुर, चांदनी, चतारी समेत तहसील के अधिकांश गांव में जोरदार बारिश हुई। इस बारिश से ज्वार की फसल के साथ साथ तिल तथा प्याज का बड़ा नुकसान हो गया। साथ ही नींबू तथा आम की फसल का बड़ा नुकसान हो गया है। एक किसान की पूरी नींबू की बाग उजड़ गई है। 75% नींबू के पेड़ पूरी तरह उखड़ गए हैं, जिसे लेकर किसान ने जानकारी दी। जिल्ह्यात पातूर येथे 2 एकर शेत आमचे असून त्यामध्ये 2 एकर लिंबूचे झाडं जवळपास 300 झाडं लावलेले आहेत। त्याच्यापैकी 100 ते 150 झाडं जमीनदोस्त झालेले आहेत आणि शेतातही पाणी थांबलेलं आहे आणि लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा आहे। वही गोरेगांव निवासी राजेश वास्कर नामक किसान की खेती में बुआई की गई तिल की फसल का नुकसान होने की जानकारी किसान ने दी। मी मागच्या वेळेस तूर आणि सोयाबीन पेरलं होतं, त्याच्यात मला भरपूर नुकसान झालं। त्याच्यामुळे मी यावर्षी तीळ पेरला उन्हाळी, पण अवकाळी पाऊस आसमानी संकट आल्यामुळे माझ्या तिळाचं फार नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये जनावरांनी पुन्हा रुई आहेत, हरणं आहेत, यांनी माझं तीळ खूप खाल्ला आणि त्यासाठी तहसीलदार आणि आपले कृषी सहाय्यक यांनी अजून पाहणी केली नाही। ती पाहणी ताबडतोब करण्यात यावी। तसंच माझा कर्जबाजारी मी झालेला असल्यामुळे बँकेचं लोन आहे भरपूर, तर ते लोनसुद्धा अजून मी फेडू शकलो नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून मला काही आर्थिक सहाय्य मिळण्यात यावं, माझे शेत सर्वे करण्यात यावा शेताचा ताबडतोब। या दृष्टिकोनातून मी शासनाला विनंती करतो आणि फडणवीस साहेबांना पुन्हा सांगू शकतो की शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष देऊन या गोष्टीची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, एवढंच माझं म्हणणं आहे। बालापुर तहसील के देवगांव निवासी मंगेश गावंडे की 2 एकड़ पर बुआई की गई ज्वार की फसल परिपक्व हो गई थी, लेकिन बारिश के कारण यह पूरी ज्वार की फसल बर्बाद हो गई है। कृषि विभाग द्वारा अभी तक पंचनामा न किए जाने की शिकायत किसान ने करते हुए उसे मुआवजा देने की मांग की। देगाव तालुका बाळापूर येथील रहिवासी शेतकरी आहोत आणि मी उन्हाळी पिकाला 2 एकर ज्वारी पेरलेली होती। ते वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे। तरी काही आमदार व तलाठी, कृषी अधिकारी यांनी अजून आम्हाला शेतकऱ्याला भेट दिली नाही। तरी आमची अशी तात्काळ विनंती आहे त्यांना हात जोडून की आमच्या शेताचे पंचनामा करावा। त्यांनी अशी आमची हात जोडून विनंती आहे त्यांना आम्हाला नुकसान भरपाई आर्थिक मदत देण्यात यावी अशी त्यांना आमची हात जोडून विनंती आहे। बारिश के कारण किसान संकट में है। प्रशासन तुरंत सर्वे करे और सरकार द्वारा किसानों को मुआवजा दिया जाए, ऐसी मांग दोनों तहसील के किसानों की ओर से की जा रही है।